मधून बातमी. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये गेल्या 5 महिन्यांपासून भाजप आणि शिवसेनामध्ये जो सत्ता संघर्ष होता त्यात शिवसेनेने बाजी मारलेली आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या गटाला वैध ठरवत भाजपला मोठा धक्का दिलेला आहे. अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भाजपाचा उमेदवार विजयी झाला होता. अंबरनाथ नगर परिषदेत एकूण 59 जागांपैकी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं. या निवडणुकीमध्ये शिवसेनेला 27 तर भाजपाचे 14 नगरसेवक निवडून आले. भाजपाने काँग्रेसचे 12, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि अपक्ष 1 अशा 31 नगरसेवकांची अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करत आपला दावा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. मात्र त्यानंतर अजित पवार गटाचे 4 नगरसेवक अचानक या आघाडीतून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 27 वरून थेट 32 वरती पोहोचलं आणि त्याला भाजपाने न्यायालयात आव्हान दिलेलं होतं. मात्र न्यायालयाने हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या 32 सदस्य संख्येच्या गटाला वैध ठरवलेलं आहे. त्यामुळे आता इकडे भाजपाचा जरी नगराध्यक्ष असला तरी सुद्धा संख्याबळ शिवसेनेचं जास्त असणार आहे आणि त्यामुळे विशेष समित्यांच्या निवडणुकीमध्ये सगळी सभापती पदं जी आहेत ती शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहेत. तर संख्याबळानुसार भाजपाचा एक स्वीकृत नगरसेवक कमी होणार असून ते स्वीकृत नगरसेवक पद शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. बातमी दहिसरमधून आहे. दहिसरमधील एकसर गाव परिसरामध्ये सार्वजनिक शौचालयाच्या जागेवरती सुरू असलेल्या कथित अनधिकृत कामावरून आज राजकीय वातावरण तापलेलं आहे. या ठिकाणी रियालिटी चेक करण्यासाठी गेलेल्या मनसेचे उपविभागाध्यक्ष किरण नकाशे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली आहे. मनसेने आरोप केलाय की संबंधित सार्वजनिक शौचालयाचा वापर राजकीय गोडाऊनसारखा केला जात असून त्या ठिकाणी अनधिकृत कामं सुरू आहेत आणि या प्रकरणाची पोलखोल करण्यासाठी मनसेने मीडिया समवेत रियालिटी चेक करण्याचं आयोजन केलं. मात्र भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. मीडियासमोरच गोंधळ आणि शिवीगाळ झाल्यामुळे काही काळ या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान शौचालयाच्या आत AC बसवण्यात आल्याचा काही नेत्यांचे फोटो लावल्याचा सुद्धा मुद्दा पुढे आल्यामुळे वाद आणखी चिघळला आणि या प्रकरणात मनसेकडून प्रशासनाला 72 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला. जालन्यामधून एक धक्कादायक बातमी आहे. जालन्यातील भोकरदन तालुक्यात एका तरुणीवरती 9 वर्ष अत्याचार करून तिला धर्मांतरासाठी ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आलेला होता. या प्रकरणी पारत पोलीस ठाण्यामध्ये 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि 2 आरोपींना अटक करण्यात आलेली असून आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे आणि या प्रकरणातील मुख्य आरोपीवरती कठोर कारवाईची मागणी केली जाते. दरम्यान आज भोकरदन तालुक्यातील तरुणीच्या गावामध्ये संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढत आरोपीला कठोर शासन देण्याची मागणी केली आहे. यावेळेला पोलिसांनी मोठा फौजफाटा गावामध्ये तैनात केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट बघायला मिळते. धर्मांतराच्या घटनेने मोठ्या प्रमाणात खळबळ बघायला मिळते. दरम्यान निषेध मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला. हिंदुत्ववादी संघटनांनी हा मोर्चा काढलेला आहे. आतापर्यंत पोलीस तपास सुरू झाला. यामध्ये 2 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची चौकशी केली जाते. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे या परिसरामध्ये संतापाची लाट बघायला मिळते. अतिशय मोठा असा मोर्चा काढण्यात आला. हिंदुत्ववादी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. दरम्यान परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केलाय. आता बातमी आपण बघणार आहोत पिंपरी चिंचवड शहरातून. वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आणि वाहतूक विभागाकडून आतापर्यंत तब्बल 3746 वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवलाय. त्यापैकी 654 चालकांचं ड्रायव्हिंग लायसन्स हे निलंबित करण्यात आलेलं आहे. मोबाईलवरती बोलत वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, विना हेल्मेट वाहन चालवणे आणि ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांविरोधात ही विशेष मोहीम राबवण्यात येते. पुढील काळात ही कारवाई आणखीन तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मोटर व्हेकल ॲक्टनुसार जे हेड आहेत त्या हेडमध्ये वारंवार नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांचं लायसन्स निलंबनाचे प्रस्ताव वाहतूक विभागामार्फत ट्रॅफिक विभागामार्फत RTOला पाठवले जातात. असे जे हेड आहेत त्यामध्ये मोबाईल टॉकिंग, सिग्नल जंपिंग, ड्रंक अँड ड्राईव्ह, विना हेल्मेट, ट्रिपल सीट, बेदरकार वाहन चालणे या हेडचा समावेश होतो. असे 3700पेक्षा जास्त प्रस्ताव वाहतूक विभागाकडून RTOकडे पाठवण्यात आले होते. त्यामध्ये 961 वाहन चालकांचा लायसन्स तात्पुरत्या